वेट लॉस जर्नीमध्ये मी जवळजवळ ऑगस्ट पासून म्हणजे 8 ते 9 महिने या जर्नीमध्ये मी आहे. येस. या जर्नीमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेलं वजन आणि मणक्याचे जे विकार होते, बॅक पेनचा जो त्रास होता, यामुळे मी त्रस्त झालो होतो आणि बरेचसे औषध उपचार करून सुद्धा मला त्याच्यामध्ये यश प्राप्त होत नव्हतं. त्याच्यामुळे मी माझ्या कोचला धन्यवाद देतो, की त्यांनी मला या हर्बल लाईफ या वेट लॉस जर्नीमध्ये मला घेऊन आले आणि माझे जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालेले आहेत. यस सर, बिल्कुल वन बाय वन आपसे जानना चाहेंगे हम लोग। 7-8 महीने हो रहे हैं आपको इस कॉल पर जुड़े हुए, और बहुत बढ़िया कोच मिले जो आपको इतनी अच्छी टीम मिले है सर। आप तो बता रहे हैं प्राइमरीली कि मुझे वेट लॉस करना था, और साथ में जो गॅप इन स्पाईन थी, यानी मराठीत आपण ज्याला म्हणतो मणक्यात गॅप होता, आणि मणक्यामधील जे अंतर वाढतं किंवा मणका जागेवरून सरकतो, याचे बरेच सारे रिझन्स असतात म्हणजे मणक्याच्या गाद्या किंवा आपण ज्याला डिस्क म्हणतो त्या झिजल्याने किंवा इतर कारणांनी त्या आपल्याला तो त्रास होत असतो स्पाईनचा, गॅप असतो स्पाईनला। तर एक्झॅक्टली काय झालं होतं आपल्या आयुष्यामध्ये, आणि मणक्याचा गॅप जो होता आणि वजन किती वाढलं होतं, काय सांगाल? सर, वजन माझं जवळजवळ 72 केजी वजन होतं. वजन तर वाढलंच होतं. आता मी सध्या 65 किलो वरती आहे, म्हणजे मी आयडियल वेट वरती आहे, मला जे पाहिजे तेवढं. येस. आणि त्यामध्ये मला माझे L4, L5, L3, L4 हे जे मणके जे होते त्याच्यामध्ये मला गॅप होते, त्याची झीज झालेली होती. मी डॉक्टरकडे त्याचा उपचार केलेला होता. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी MRI करून घेतलेला होता. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मला सल्ला दिलेला होता, की तुम्ही न्यूरोसर्जनकडे जा आणि त्या ठिकाणी उपचार घ्या. याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 महिने कालावधी लागेल. तुम्हाला बेडवरती झोपून राहावं लागेल. म्हणजे काही हालचाल करता येत नाही. त्याशिवाय मणक्याची झीज भरून तुमची निघत नाही आणि तुमचा जो त्रास आहे तो त्रास कमी होत नाही. असे आणि प्रामाणिकपणाने ते डॉक्टर होते, चिपळूणचे डॉक्टर होते. कारण माझी ट्रीटमेंट काय असेल तर मी फॅमिली डॉक्टर असल्यामुळे मी त्यांच्याकडे नेहमी जायचो. पण त्यांनी योग्य सल्ला दिला. सर म्हणला, आता तुमच्या पाठीमागे दवाखाना लागला, तुम्हाला न्यूरोसर्जनकडे जावे लागेल. याच्यामध्ये लाखो रुपये तुम्हाला खर्च करावा लागेल आणि आहे तशी पोझिशन राहणार नाही, पण थोडासा त्रास कमी होईल. मात्र तुम्हाला ते पाठीमागे दवाखान्याचं लागलं. मी एक निर्णय घेतला. मला खूप त्रास झाला होता. मी आपल्या या जर्नीमध्ये येऊन फक्त 1 ते 2 महिने झाले होते, तरी सुद्धा त्रास होत नव्हता. मी कोचेसला विचारलं, त्यांनी सांगितलं मला थोडासा अवधी द्या, तुम्हाला वेळ काढावा लागेल, लगेच तुम्हाला त्याच्यावरती हे होणार नाही. परंतु मला ज्या असह्य वेदना होत होत्या त्यामुळे मी त्रस्त झालो होतो आणि मी तो डॉक्टरचा मार्ग स्वीकारला होता. परंतु ज्यावेळेला मी MRI करून आलो, मी आणि माझे स्वतः मामा सुद्धा सोबत होते. मामा सुद्धा म्हटले, की तुझं या वयामध्ये जर अशा पद्धतीने जर तुला त्रास होत असेल तर तू पुढे काय करणार? अजून तुझी मोठी फॅमिली आहे, बरेचसं तुला धावपळ करावी लागणार आहे. म्हणजे ते सुद्धा थोडक्याशा टेन्शनमध्ये होते. मी टेन्शनमध्ये होतो. मग मात्र जिथून दवाखान्यातून निघालो त्यावेळेला मला मोहन सर, संतोष सर आणि नगार सर या दोघांनी त्यांनी कॉन्टॅक्टवर साधले. सुधाकर सर तिकडे गेलेले आहेत, कोणाला नाही न सल्ला घेता गेलेले आहेत. मग त्यांनी त्यावेळी माझ्यावर सर एक सेकंड मी आपणाला थांबवतोय. सर आपण सांगितलं की माझं वजन 72 किलो होतं, तिथून मी 65 वरती आलो आहे, आता आयडियल वेटला आहे. सर खूप कौतुक आणि अभिनंदन आहे आपलं. आणि मी एक डिस्क्लेमर देणार आहे, सुधाकर सरांनी स्वतः आयडियलला आलेले आहेत. हा रिझल्ट प्रत्येकाचा कमी जास्त असू शकतो आणि खूप छान, त्याबद्दल कौतुक आहे. सर आपण पाठीच्या दुखण्यांबद्दल सांगितलं, मानदुखी असेल, पाठदुखी असेल किंवा हात पायांमध्ये झणझण्या येणे किंवा सुन्न होणे, या प्रकार आपलं सगळं चाललं होतं. आणि डॉक्टरने लिटरली आपल्याला फिजिओथेरपी तर चालू होती, त्यावरती औषधोपचार चालू होते आपण सांगता आहात, आणि सर्जरी सजेस्ट केली होती. मग सर्जरी आपण टाळण्याचा निर्णय घेतलात, आपण या कॉलवरती आलात. आपली सुरुवात झाली तीही कशी आपण ते सांगता आहात. पहिल्या 2 महिन्यांमध्ये मला फारसा फरक नव्हता, पण मला कोचेसनी छान बळ दिलं आणि हा प्रवास सुरू झाला. सर आता सध्या काय स्टेटस आहे आपल्या जे मणक्यामध्ये जो गॅप होता स्पाईन्समध्ये, आणि ते जे दुखणं होतं, तो जो त्रास होता, तर त्या बाबतीत काय सांगाल? आता बिलकुल काही सुद्धा त्रास नाही. जर त्रास होत असता तर मी तुम्हाला या ठिकाणी 1 तास ते 1.5 तास मी वर्कआउटच करू शकलो नसतो. कारण पहिला मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेला मला स्वतःला पाय सुद्धा वर्कआउटला उचलता येत नव्हता. म्हणजे माझे जवळजवळ जे त्रास होता मणक्यातला तो पूर्णपणे त्रास निघून गेलेला आहे.
फक्त याच्यासाठी मला 2 ते 3 महिने लागले. वेळ काढावा लागतो. याच्यामध्ये सक्सेस मात्र 100% आहे. प्रत्येक मी सदस्यांना हे सांगतो की हर्बल लाईफ मध्ये आपण येत असताना थोडासा संयम ठेवावा लागेल, तरच तुम्हाला या सर्व गोष्टीवर तो नंतर रूप येत अगदी नाही. खरं आहे सर. आपण जे हे सगळं- सांगता आहात खरं आहे. मणक्यात गॅप होणे हे एक नक्की गंभीर समस्या असते, पण त्यावरती योग्य उपचार किंवा आपण व्यवस्थापनाने वेदना त्या कमी करता येतात आणि जीवनशैली आपली सुधारता येते. तेच आपण केलेले आहात. आपण 2-3 वेळा याचा आपल्या हातामध्ये सुद्धा शेक दिसतो आहे, त्याबद्दल आम्ही नक्की जाणून घेणार आहे. सर, आपण सांगितलं की माझी लाईफस्टाईल मी इथे आणून बदलले, तर नेमकं लाईफस्टाईल बदलताना आपण काय केलं? एक्झरसाईज किती % केला, त्याबरोबर आपला डाएट प्लॅन कसा फॉलो केलात, आपला सकस संतुलित आहार किंवा त्याबरोबर फॉर्म्युला 2 मध्ये आपण काय टार्गेटेड न्यूट्रिशन्स घेतलेत का? काय सांगाल? येस सर, मी माझी स्वतःची लाईफस्टाईल बदलली. वेळेत व्यायाम करणे, वर्कआउट करणे, त्याच्यानंतर सकस संतुलित आहार घेणे, जेवणामध्ये बदल, काकडी, गाजर, बीट म्हणजे फायबरचं प्रमाण वाढवलं अधिक प्रमाणामध्ये. 2 टाइम शेक घेत होतो मी. 1 टाइम जेवण करायचो, संध्याकाळी नॉर्मल जेवण करायचो. याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन मी टॅबलेट सुरू केली त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर आणि त्याच्यानंतर पुन्हा मी सेल ऍक्टिव्हेटर, जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम टॅबलेट चालू केल्या. आणि ह्या ज्यावेळेला मी चालू केल्या त्यावेळेला माझे जो आजार होता, जो बॅकपेनचा जो त्रास होता, तो हळूहळू कमी व्हायला लागला. त्याच्यामुळे माझे पुन्हा होप्स वाढायला लागले. मी 15 दिवसात टॅबलेट संपल्यानंतर मी लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये 2 महिन्याच्या ऑर्डर केल्या, कारण मला त्याच्यामध्ये बराचसा फरक जाणवायला लागला. आणि माझ्यासोबत माझी मिसेस सुद्धा होती, तिला सुद्धा टाचादुख, गुडघेदुख याचा त्रास होता आणि मी त्याला बोललो की माझ्या बरोबर तू ही घे. तिचाही थोडासा त्रास कमी झाला. त्याच्यामुळे आमचा दोघांचा एवढा पूर्ण याच्यावरती विश्वास राहिला आणि आम्ही हे सतत करतो आहे. आणि हे जोपर्यंत रनिंग एज 50च्या वरती हे आधी 72 होतं, आता 65 आहेत सुधाकर सर, आणि ते आपणासमोर लीड करतायत. स्वतः पत्नीसोबत असतात आणि वर्कआउट करतात. सर, खूप छान वाटलं. आपल्या इतका छान रिझल्ट आहे आणि नक्की हा कोणाच्या तरी आयुष्यात बदल करून जाणार आहे. सर, जाता जाता आपण नवीन पार्टिसिपंट्सला काय संदेश द्याल? सकस संतुलित दररोज वेळेवरती वर्कआउट करणे, सकस संतुलित आहार घेणे आणि कोच जे सांगतायत तो आपण पूर्णपणे डाएट फॉलो करणे. मला तर काही टेन्शन नाही, माझे कोच माझ्या शेजारीच आहेत. येस सर, अगदी खरं आहे. आपण ऑनलाईन ज्यावेळेला कनेक्टेड आहोत, तर आपण नेहमी सगळ्यांना व्हर्च्युअली पाहत असतो, बोलत असतो, गायडन्स करत असतो. कोच हेच काम करतात. आपण जवळपास 30,000 फॅमिलीजपर्यंत पोहोचलो आहे. सुधाकर सरांचा इतका छान सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि नक्की आपल्या कोचला फॉलो करायला पाहिजे असं सांगतायत. सर, खूप छान वाटतंय आपणासोबत बोलून आणि आपला अनुभव ऐकून. आणि सर, जाता जात अगदी शेवटचा एक प्रश्न, हा जो आहार आहे हा आपल्याला महाग नाही का वाटत? काय सांगाल? काही नाही महाग सर. आपल्या जीवनापेक्षा, पैशापेक्षा आपले जीवन महत्वाचं की पैसा महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपलं